महिला आरक्षण आणि मतदारसंघात वाढ करण्याचं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत फेटाळण्यात आलंय आणि त्यानंतर राजकारण चांगलंच तापलेलं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरनं झुंपल्याचं बघायला मिळतंय। इंडिया आघाडीमुळे हे विधेयक संमत होऊ शकलं नाही हा नॅरेटिव्ह घेऊन भाजप आता जनतेत जाणार आहे। तर 2023 सालचं महिला आरक्षण विधेयक लागू करण्याची मागणी काँग्रेसकडनं होतीये। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सारख्या राज्यात निवडणूक प्रचारात आणि देशात महिला आरक्षणावरून रणकंदन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारनं बोलावलेल्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयक आणि त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करून मतदारसंघांच्या संख्येत वाढ करण्याचं परिसीमन विधेयक मांडण्यात आलं। मात्र इंडिया आघाडीनं दाखवलेल्या एकजुटीमुळे सरकारला 2/3 म्हणजेच 350 खासदारांचा आकडा गाठता आला नाही। त्यामुळे गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच मांडलेलं विधेयक नामंजूर झाल्याची नामुष्की एनडीए सरकारवर कोसळली आहे। यावरून आता सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। महिला आरक्षणाला पाठिंबा न देणं ही विरोधकांची चूक होती, हे घरोघर पोहोचवा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएला सांगितलंय। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देणे ही विरोधकांची मोठी चूक आहे। त्याची किंमत विरोधकांना आयुष्यभर चुकवावी लागेल। विरोधकांना यासाठी राजकीय किंमत मोजावी लागेल। हा मुद्दा देशातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचे पक्ष कार्यकर्त्यांना निर्देश। विरोधकांचा महिलांविरोधी दृष्टिकोन जनतेसमोर आणला जाणार। विरोधी पक्ष या प्रकरणावर भूमिका सावरण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका। पंतप्रधानांनी दिलेल्या निर्देशांनंतर आता भाजप देशभरात महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांविरोधात आंदोलन छेडणार आहे। महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया है, जिसने विरोध किया है, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है। उनका हाल बुरे से बुरा किया है। दुसरीकडे लोकसभेत नामंजूर झालेली विधेयक हा लोकशाहीचा विजय असल्याचं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सांगितलंय। महिला आरक्षण आणि मतदारसंघ वाढवून सत्तेत राहण्याचा भाजपचा कट हाणून पाडल्याचं त्यांचं म्हणणं आहे। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच मंजूर झालं होतं, ते लागू करा आणि 543 खासदारांचं परिसीमन करा असं त्यांनी म्हटलंय। सरकार कह रहे हैं कि ब्लैक डे है। ब्लैक डे इनके लिए इसलिए है क्योंकि पहली बार इनको धक्का लगा जो लगना चाहिए था। आज की महिलाओं की समस्याएं बहुत ज़्यादा बढ़ रही हैं, संघर्ष बढ़ रहा है। बेवकूफ़ नहीं है महिलाएं। ठोस करना है तो आप 2023 में जो सर्वसहमति से जो विधेयक पास हुआ था, पारित हुआ था, सारे दलों ने उसका समर्थन किया था, उसको लाइए। उसमें अगर कुछ एकाध संशोधन करना है छोटा ताकि वो अभी लागू हो सकता है, करिए और उसको अभी लागू करिए। लेकिन उसको आप घुमाकर और दूसरी चीज़ों के साथ उसको अटैच करके आप गुमराह करने की कोशिश मत करिए। या वादाचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटताना दिसतायत। प्रश्न असा आहे की आम्ही महिला आरक्षणाला विरोध केलेलाच नाही, कोणीच केला नाही। ना काँग्रेसने केला, ना तृणमूल काँग्रेसने केला, ना डीएमकेने केला, ना समाजवादी पार्टीने केला, ना आमच्या शिवसेनेनं केला। कारण महिला आरक्षण विधेयक हे 2023 ला आम्ही सगळ्यांनी मंजूर केलेलं आहे। ज्या पद्धतीनं महिला आरक्षण विरोधी भूमिका तुम्ही घेतली आणि महिला आरक्षणाचं विधेयक संसदेमध्ये पाडण्याचं काम उभाटा गटाने केलं, लाडक्या बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत। रस्त्यावर उतरून तुम्हाला धडा शिकवतीलच, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं मागच्या विधानसभेला तुमचा सुपडा साफ करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं, आता देखील या लाडक्या बहिणी तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही। की एक प्रचंड मोठं जे आक्रमण होतं, जे महिलांच्या अधिकाराच्या पाठीशी धडून मोदी सरकारनं जो घाट घातला होता त्याचा पराजय झाला। हे नारी शक्ती विधेयक महिलांना आरक्षण देण्याच्या संदर्भातलं 2023 सालीच मंजूर झालेलं आहे। त्यामुळे या नव्यानं विधेयकाची आवश्यकता कोणत्याच स्तरानं नव्हती। त्यांचा जो मूळ उद्देश आहे, जो या संविधानावरच्या आक्रमणाचा होता। आज खुश तो बहुत हो गए तुम सर्वज्ञानी रड़त रहो।
नारी शक्ति वंदन विधेयक को राजनीतिक षड्यंत्र कहकर आपने उसका विरोध किया। अगर राज्य की महिलाओं का मन समझा होता तो आज इस ऐतिहासिक क्षण के आप भागीदार होते, लेकिन देश की महिलाओं के खिलाफ षड्यंत्र रचकर जिस तरह से आप जश्न मना रहे हैं उससे आपकी असुरी राजनीतिक सोच साफ नजर आती है। आज जश्न मना रहे तो मनाइए, लेकिन याद रखिए नारी शक्ति से पंगा लिया है, इसके परिणाम भुगतने के लिए बिल्कुल तैयार रहिए। ऐन निवडणुकात सरकारनं यातून नेमकं काय साधलं याचीही चर्चा पाहूयात। महिला आरक्षण विरोधकांमुळे मंजूर होऊ शकलं नाही, हा राजकीय नरेटिव्ह सेट करण्यात यश। विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्याच्या प्रयत्नात काही प्रमाणात यश। विधेयकावर मतदानात प्रत्येक पक्षाची भूमिका स्पष्ट, कोण समर्थनात आणि कोण विरोधात हे जनतेसमोर उघड। या मुद्द्याचा इंडिया आघाडी विरोधात निवडणुकीत वापर करणं, ओबीसींचा मुद्दा घेत काँग्रेसची जुनी धोरणं आणि महिला आरक्षणातील अडथळे मांडून महिला मतदारांना भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न। विरोधक ओबीसी विरोधी, महिला विरोधी आणि प्रगती विरोधी आहेत असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाल्याचं दिसतंय। की जी 2/3 मेजॉरिटी मिळाली नाही तर त्याचा अर्थ असा आहे की सगळ्याच राजकीय पक्षांचं मत जर पार्लमेंटमध्ये आज आपण पाहिलं तर महिला विधायकाला कोणाचा विरोध नाही, परंतु तो जातीय जनगणनेच्या अभावातून होणार असेल आणि डिलिमिटेशन हे दक्षिण विरुद्ध उत्तर असं जर होणार असेल तर त्याच्यावरती पुरेशी चर्चा झाली पाहिजे, असे दोन मुद्दे प्रकर्षपणे आजच्या चर्चेत लोकसभेत जाणवले। आणि मला स्वतःला असं वाटतं की देशात या गोष्टीची म्हणजे पार्लमेंटमध्ये तर चर्चा महत्वाचीच आहे, परंतु पार्लमेंटच्या बाहेरच्या सुद्धा चर्चा महत्वाच्या आहेत। या सगळ्या वादात लोकसभा आणि विधानसभेत 33% महिला आरक्षण मात्र पुन्हा बारगळलंय। 1996 साली देवेगौडा सरकारनं विधेयक आणलं, पण लोकसभा विसर्जित केल्यानं मंजुरी नाही। 1998 साली वाजपेयी सरकारनं विधेयक आणलं, मात्र खासदारांनी विधेयक फाडलं। 1999 साली वाजपेयी सरकारनं पुन्हा आणलं विधेयक, कोट्यामध्ये कोटा ठेवण्याच्या मागणीवर असहमती। 2002 ते 2003 या काळात वाजपेयी सरकारकडून विधेयक, प्रादेशिक पक्षांच्या विरोधामुळे मतदान झालंच नाही। 2008 ते 2010 या काळात मनमोहन सिंग सरकारने विधेयक आणलं, मात्र लोकसभेत मतदान झालं नाही। 2023 साली मोदी सरकारनं आणलेलं विधेयक मंजूर झालं, पण नवी जनगणना आणि पुनर्रचनेची अट। 2026 साली मोदी सरकारकडून विधेयक, मात्र 2-3 या बहुमताअभावी विधेयक नामंजूर झालं। आता या राजकारणात महिला आरक्षण मात्र पुन्हा एकदा मागे पडलंय। आता मतदारसंघात वाढ झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू होणार की नाही हेही आता कोडच आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।